टला वेशाचा दोरा येरवा उगा पसारा टाकुनी पळती रांडा पोरे अंती होसी पाठमोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र अशा भीमेच्या काठावरती संपन्न अशी पावन ऐतिहासिक राजेश्वराच्या पुनीत पतित पवित्र अशा भूमीमध्ये संपन्न होत असणारा हा वर्ष श्राद्धाचा विधी आणि या निमित्तानं घेतलेला अभंग भगवंताचे युगान युगाचे लढिवाळ भक्त की ज्यांच्यासाठी परमात्म्यानं नामदेव पायरीच्या शेजारी भगवंतानं जागा दिली असे संत श्रेष्ठ चोखोबराय यांच्या पवित्र वाणीतून निर्माण झालेला हा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये चोखोबराय तुम्हामा आयुष्याचं गणित सांगतात नव्हे उपदेश करतात. विठ्ठल आहे तोपर्यंत आनंदानं जीवन व्यतीत करा. एकदा का जीवनाचा केज मज्जा तंतू किंवा दोरा आयुष्य रूपी कुडीचा एकदा का दोरा निसटला तुटला मग जगण्याचा आनंद निघून जातो. एकदा आयुष्याची का माती झाली पुन्हा काही नाही. परत फक्त आपोआप कमवलेल्या स्थावर मालमत्तेचा पसारा सांभाळणारे मागे राहतात. आयुष्य जिजवलेले निघून गेले. तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा. सगळे येरे मिथ्ये हा पसारा आहे. किती वाढवला तरी मन भरत नाही हा पसारा आहे. तरी कमीच आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. कमी ते किती तुम्ही ठेवा ते कमी. अख्खं गमवलं तरी कमी. एरवा वगा पसारा. आणि एकदा का हे आयुष्य संपलं मग मशानभूमीत कोणी मुक्कामाला राहत नाही रे. टाकुनी पळती रांडा पोरे अंती होसी पाठमोरे. सगळी टाकून आगनी डाग देतात आणि सगळी पाठीमागे जातात. मग पत्नी असल मुलं असल स्वजन सखे सोयरे सांगाती मित्र परिवार सगळं माघारी. कोणासाठी आलते होते हो सुखासाठी तुमच्या बरोबर होते. सर्व सुखाचे सांगाते कोणी नाही कामांते. शेवटच्या क्षणाला कोण कामाला येत नाही. सुख के सब साथी कोणी नाही रे. कामाला कोणी येत नाही. सर्व सुखाचे सांगाती. आणि म्हणून तुकोबराय चोखोबराय फजित खोर म्हणतात. तुम्हा आम्हाला ही फजित या विषयाची चुका म्हणे फजित खोर. आयुष्यभर तुझा भाऊ करीत करीत हे माझं ते तुझं हा आपला तो परक्याचा हे सगळं माझं त्याला नाही कमावता आलं मी कमवलं हे सगळं चढ उतार आयुष्यभर करतो. याला चोखोबराय फजिती म्हणतात. चुका म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर. माझं माझं आयुष्यभर या 3.5 हाताच्या नरदेहाला माझं मनीत चालला असं पराधीन आहे ते. टाकून पळते रांडा पोरे अंती होसी पाठमोरे. विठ्ठल असा या पवित्र अभंगाचा भाव असू शकतो. आता हाच अभंगाचा अर्थ असला असंही काही नाही. अभंग 600-700 वर्षापूर्वी माझ्या चोखोबरायांनी लिहिला. हा त्यांच्या जीवनाचा अनुभव आहे. आणि जो अनुभव आला तो सत्यात त्यांनी उतरवला. म्हणून सत्य सांगतात संत आणि वाचून सांगतात ते कीर्तनकार. सत्य त्यांच्याकडं असलच असं नाही. सत्य असतं संतांकडं. हे सत्य सांगितलं हा चोखोबराय सांगतात. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो म्हणजे असा. बरोबर 1 वर्षापूर्वी या कुटुंबाचा प्रमुख या वसुंधरेचा राजा काळ्याईचं लेकरू या राजेश्वराच्या पावन भूमीचा भूमिपुत्र 1 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याआड गेले आदरणीय कैलासवासी प्रातस्मरणीय हनुमंत दादा वामनराव खैरे. जीवनाच्या जडणघडणीमध्ये
भगवंतानं दिलेलं 60-62 वर्षाचं आयुष्य व्यतीत करीत असताना काही चांगल्या गोष्टींचाही अंगीकार जीवनामध्ये दादांच्या झाला असेल. मग राजेश्वराचा जुन्या गावातील सप्ताह असेल, या वस्तीवरचं काही कार्य असतील, कुटुंबासाठी करण्यात येणारी काही कार्य असतील, काही जीवनामध्ये चांगल्या कार्याची पोच पावती हनुमंत दादांनी मिळवली. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्यभर खांद्याला खांदा लावून मालकासाठी जीवन झिजवलेली धर्मपत्नी शोभाताई हनुमंत खैरे असतील, मुलगा अजित, अजिंक्य, अमित, मुलगी पूनम, कोमल, वनिता, 93 वर्षाची आज आई. तेव्हा कोणाच्या घरचं दुःख असू दे रे, आड्याचं पाणी वळचलीनं वगळलं तर दुःख वाटत नाही, पण जर वळचणीचंच पाणी आड्यावरून ओसंडायला लागलं तर मग मात्र मन काकुलते. तर 93 वर्षाची आई की जिनं स्वतःच्या डोळ्या देखत स्वतःच्या लेकराचं दुःख पाहिलं. आदरणीय तुळसाबाई वामन खैरे, 4 भाऊ असतील, 2 बहिणी, तर आमचा अनिल दादा असतील. अनिल दादांनी मागच्या महिन्यामध्ये फोन केला. 1 वर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा उन्मळून आल्या. जाणारी माणसं पुन्हा येत नाहीत, येतात ते फक्त आठवणी. बाकी सब सपने होते अपने तो अपने होते. आपल्यासाठी जगता येऊ न येऊ, आयुष्यात चांगलं कार्य घडू न घडू, आपले आपले असतात आणि म्हणून रडायला येतं. दूर गेलेल्या बहिणी, कामाच्या व्यापामध्ये बाजूला गेलेले बंधू, या सगळ्यांच्या आठवणी पुन्हा उन्मळून येतात. एकाच ठिकाणी बसत होतो, एकाच ठिकाणी खेळत होतो, एकाच ठिकाणी राहिलो, एकाच ठिकाणी नांदलो, ह्या आठवणी असतात. आणि आज वर्षभरात त्या सगळ्या आठवणी येत असतात. आदरणीय हे खैरे परिवार माझ्यावर आज नितांत आजपर्यंत प्रेम केलं. अनिल दादा असतील, शहाजी मामा असतील, सुभाष मामा असतील, हा संपूर्ण परिवार की ज्यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. आज त्यांच्या घरातली दुःखद घटना आपलं दुःख आहे. आणि याच्यासाठी हा कीर्तन सोहळा, ज्या या भूमीचं वैभव, भागाचं वैभव असणारे सर्व जाणकार टाळकरी वृंद, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, गायक वृंद, माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड पोहोचवण्यासाठी तुमच्याच भूमीचं वैभव असणारे सुंदर साऊंड सिस्टीम, कितीही वर्ष बाप आठवायचं असेल तर खैरे परिवारातील कीर्तन ऐकायचं असेल तर पुन्हा पुन्हा ते शेकडो वेळा आपल्याला ऐकता येईल असा गोड असा महाराष्ट्रातील युट्यूब चॅनल तुषार मोरे ऑफिशियल असेल. ज्यांच्या नावातच लक्ष्मीचा वास आहे असं गोड पेटी मास्तर आमचे श्रीकांत दादा पानसरे असते. गोड आवाज हो. दादांच्या पाठीमाग दादांचा वारसा चालवणारा एक खंबीर नेतृत्व तुमच्या भागाचं श्रीकांत दादांचं गोड असा हात. ज्यांच्या नावाला क्षय नाही असा अक्षय दादाचा मृदंगा. हात फाटतात, बोटे फुटतात, जखमा होतात खोल, तेव्हा असा निघतो गोड मृदंगातील बोल. आपल्या वडिलांच्या खातर, पितरांच्या खातर स्वर्गाहून गंगा आणणाऱ्या राजा दिलीप दादा देसाई बर का. साक्षात अनुसयेच्या पुत्राचं नाव ज्यांच्याकडे येते दत्त महाराज असतील. ज्यांच्या वाणीला मोल नाही असे अमोल प्रलर्भ तुमच्या गावाचं नेतृत्व विशाल. सगळेच गुणीजन, माझे ज्येष्ठ मान्यवर, माझ्या वडिलांच्या अधिकाराचे आमचे जाधव मामा, वेणेकरी बाबा, सर्व डवळे मामा असतील, सगळी गोड माणसं, आठवणी असतात. म्हणून आजच्या श्राद्धविधी तिथी सुद्धा तेवढीच पवित्र बर का. आजी सोनियाचा अमृताचा घनु, सोनियाचा देव. आज धुलीवंदन. ज्या भूमीनं जगवलं, ज्या भूमीनं वाढवलं, त्या भूमीची अबीर गुलालापेक्षाही 1000 पटीनं सुगंध जिचा
ते काळी आई कपाळाला लावायचा दिवस. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्यश्यामलम मातरम शुभ्र जोषणम पुलकित यामिनी फुल्लकुसुमित दुर्मदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदां प्रदां मातरम. वंदे भूमीचं वंदन आज करायचं. त्या मातीला वंदन करायचंय, पण माणसं तशी लवत नाहीत आणि म्हणून टाकून लवत येत माणसं, थेट लोळत येतच मातीत आज. आणि चौकात चौकात नुसता खटखटच आवाज येत होता येताना. राव काय कोण्या मारताव कीर्तन आहे बाई असं. आणि त्याच्यामुळेच उपस्थिती थोडीशी कमी बर का. काय बाय माणसं पिशवीतलं घरपोच करतील आणि मग येतील. कर्तव्य केल्याशिवाय मार्ग नाही. विठ्ठल विठ्ठल आयुष्याचं गणित आहे बाबा. ज्याला जुळलं त्याला जमलं. तोरडकर महाराज सोपं नाही हो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पूर्वी घेणे धन्यता आहे. धन्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. धन्य महाराष्ट्राच्या मातीत मिळाला. आणि धन्यता आहे देवा तुकोबरायांच्या विचारामध्ये आम्हाला जन्म मिळाला. विचार आहे ती स्मृती, त्या आठवणी, वडिलांच्या पाठीमाग त्या आठवणी असतात. आयुष्यभर झिजणारी ही माणसं आहेत. जोपर्यंत दारात आहेत तोपर्यंत दारात आहेत, जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत आपल्याच पालकांना आपली किंमत कळत नाही. गेल्यानंतर मात्र किमती कळतात. बाबा जे काय महत्व आहे ते आमच्या कर्तृत्वानं काही नाही. मामा तुमच्यासारखी माणसं राबली, तुमच्यासारख्यांनी कष्ट केलं. सचिन साहेब बापासारखी माणसं बाप माणसं होती आणि त्यांच्या कर्तृत्वावर आपण आयत्या पिठावर रेगावडणारी माणसं आहेत. आपल्याला काही नाही करता आयुष्य. बाप करी जोडी लेकुराची ओढी, 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 बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपले कदमांची वालवानी, आपली कदमांची वालवानी, एकाएकी केला मेरा एकाएकी केला मेरा धनी, एकाएकी केला मेरा धनी, एकाएकी केला मेरा धनी. फुले कुरवानी वाळवणे, फुले कुरवानी वाळवणे, एकाएकी केला मेरा धनी, एकाएकी केला मेरा धनी, एकाएकी केला मेरा धनी, एकाएकी केला मेरा धनी. एकाएकी केला मिरासीच धनी, एकाएकी केला मिरासीच धनी. हाही देऊन टाकलं, काही नाही मागितलं रे. निष्कलंक प्रेम, हिमालयासारखा बाप, हिमालयासारखा. तरी खांद्यावर हात ठेवतो राणी मैनाकच्या आणि म्हणतो, मैनाक का शंकर परमात्म्या बरोबर पार्वती नांदायला गेल्यानंतर आपलं कसं होईल ग? बाप आहे
कण्वासारखा विदेही राजा आहे, जो शकुंतलेच्या पाठवणीच्या वेळेस डोळे डबडबून येतात. जनकासारखा विदेही राजा आहे की जो याज्ञवल्की ऋषींची कथा चालू असते, मंडप जळतो आणि खांब मांडीवर पडतो. 1000 वर्षाचं तप केलेले ऋषी पळू पळू बाहेर निघतेत विस्तवाच्या चटक्याने. विदेही जनक राजा लक्ष विचलित करत नाही. तो राजा सीतेच्या पाठवणीच्या वेळेस रडतो. हे बापाचं कर्तृत्व आहे. एकदा का जीवनामधून ही माणसं गेली ना, परत नाही माणसं. अरे कोण आज कोणाच्या घरी मुक्कामाल राहत, आठवत नाही कोण आता कोणाच्या घरी येत. आई सुद्धा माणसं संपली, सगळी येणारी माणसं संपली, विचारपूस करणारी माणसं संपली, सुखदुःखात आपलं म्हणणारी माणसं संपली. आमची तिकडली नानवीची आत्या यायची, अजून त्याच्या मुक्कामाला आमच्या घरी कोणी राहत नाही का? बापाची नाती जपलीच नाहीत हो तुम्ही. आईच्या नात्यांकडे ओढा फार आहे. बापाची नाती टिकवली तर देश सुद्धा टिकू शकतो, राष्ट्र सुद्धा टिकू शकतं. का? एकत्रित कुटुंब पद्धती बापाचं नातं शिकवतं, रक्ताला रक्त जाणायला बापाचं नातं शिकवतं. एकदा का हे आयुष्य संपलं, पुन्हा नाही. फक्त पाठीमाग धनदारा पुत्र जन बंधू स्वैरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिग देवाशी. एकदा का तुटला चोखोबर आहे सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. तुटला आविषाचा दोरा, तुटला आविषाचा तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आविषाचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. पाऊका पसारा, पाऊका पसारा, तुटला विषाचा दोरा, येर बाबू गा पसारा. पसारा आहे कमी नाही, काय काय लय पसारा घातलाय हो. आवरता आवरता नाकी नवाला. गड्यांची इस्टेट 5-5 हजार कोटींच्या पुढे गेली. किती झाला हो पसारा. साधा पोर शाळेत सोडवणारा गडी 10-10 हजार कोटीकडे जात असेल तर पसारा झाला किती. अरे किती हाड निघतील आणि किती सापडे निघतील आणि
किती जणाची रक्ताची पाठ वाहिली असतील. इतका पसारा केला हो लोकांनी, निष्ठा नाही राहिली. आज चांगल्या विषयावर बोलणारे वक्ते कमी झाले सर. खैरे सर, चांगला वक्ता कमी झाला. हे असतानाच माईक आहे, हे असतानाच मिथ्य आहे. ज्याच्या हातात गेला त्याला खरं खोटं करता येतं. खऱ्याच्या हातातला माईक निघाला म्हणून ही आज अवस्था आहे. इंग्रज काळातील शेवटचा व्हाईसरॉय लॉर्ड कॉर्नवालिस सांगतो, जगाच्या पाठीवर भारतासारखा समृद्ध देश परतंत्र्यात गेल्या त्याचं एकच कारण, जगद्गुरु तुकोबारायची गाथा आणि छत्रपती शिवरायांचं शौर्य ज्या दिवशी विसरला त्या दिवशी तुमची भारतभूमी परतंत्र्यात गेली. ताकद आहे. 5000 विचारवंतांचा अभ्यास केला त्या माणसानं आणि 3च राजे निवडले. 3ऱ्या क्रमांकाचा राजा अकबर, 2ऱ्या क्रमांकाचा पंजाबचा राजा रणजित सिंह आणि 1ल्या क्रमांकाचा राजा शिवछत्रपती. विचार निवडला. अरे तुम्ही आम्ही तुमचं आमचं वर्णन काय करावं. वैऱ्यांनी जन्म आपल्यावरती राज्य केलं की तुम्हा आम्हाला जाता जाता सांगून गेले, काय विसरलात तुम्ही. म्हणून संतांनी सुद्धा सांगितलं, बाबा ज्या दिवशी विसरताल त्या दिवशी इतकी हानी नाही बरं का. पचतीला कानी चौऱ्याची पचतीला कानी चौऱ्याची विसरली दया तोरा झाली हने पचतील कानी चौऱ्याच्या पचतील कानी चौऱ्याच्या विसरली दया तोरा झाली हने विसरली दया थोर झाली हानी, हानी करून येऊ नका. शेवटी या मातीमध्ये येऊन हे तर शुद्ध करून जायचं. शुद्ध झालं पाहिजे अंतःकरण. आपली आपल्याला आठवण राहो न राहो, गेल्यानंतर पाठीमागच्याला आठवण राहिली पाहिजे. आणि ती चांगल्या कर्तृत्वाची आठवणी 2 असतात. पोरांपेक्षा एकदा मी पाहुणं जास्त रडताना पाहिला अंत्यविधीला. वेगळंच झालं राव. सगळ्या संतांनी सांगितलं वा गेल्यानंतर माणसं रडली पाहिजेत माग, पण कारण वेगळं होतं. त्यानं जवळजवळ 35 लाख रुपये बुडावलं होतं लोकांचं. पोरांपासून पाहुणं जास्त रडत होतं. विठ्ठल विठ्ठल आपल्या कर्तृत्वाची छाप पाठीमागच्या पिढीवर पडून पाठीमागच्या पिढीच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, मोकासे उभा असे विठेवर, पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातील, बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, मदतीत वरे दाखवा दिनाचा सोयरा, माझा नाही हात पाय डोळा पडली सापड, कर्ण हे बहिर झाले वाचा बोले भोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाले अवघे करते हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, मदतीत वरे दाखवा दिनाचा सोयरा, तुम्ही संत माय बापाचे का दयेचे सागर, बाबाचे मुख्य स्थान भक्तीचे हे माहेर, तेने केले कृपादान मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. हे शुद्ध करायचं आणि मग जायचं. त्या दिवशी रडू येत. एकदा गेला ना तुटला विषाचा दोरा, येरवा वगा पसारा, ज्याच्या ज्याच्या घरचा बाप गेलाय राजानो, 80% पोरं आज कोर्टाच्या पायरीला आहेत. मला 5 गुंठ कमी आलं, तुला 3 गुंठ आगाव गेलं.
अरे त्यानं आयुष्याचा अख्खी इस्टेट एकाएकी केला मिराशीचा धनी. त्यानं काही नाही स्वतःसाठी ठेवलं रे. ज्या दिवशी गेला ना त्याच्या 17व्या दिवशी सरकारी अधिकारी आला आणि अख्खी इस्टेट नावावर करून गेला. आयुष्यभर कष्ट नाही करता आलं लेकरांना, पण इस्टेटीसाठी भांडता मात्र आलो. ये र वावगा पसार आहे हो. आणि म्हणून शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस प्रेत उचललं जातं ना, स्मशानापर्यंत गर्दी. आता माणसं सिरियस नाहीत राहिली हो. गावातला माणूस गेला तर टाहो फोडून रडायची लोक. आता तिथं गेलं तरी माणसं फोन खेळत आहेत. तिथं गेलं तरी हो, आई बापानं सुखाचा विचार सांगितला, गुरुजनांनी सांगितला. बाकी सरकार तर तुम्हाला काय आम्ही रमी सर्कलच खेळायला शिकवणार. अहो ते तुमचं वाटोळच करणार, ते तुम्हाला सोडणार नाही. तरी तुम्ही कायम माध्यम बघत बसला. दुःखामध्ये सुद्धा तुम्हाला दुःख नाही वाटलं. अरे उचललंय माणसाला तरी फोन करत, कुठवर आलंय, उचललंय, आता मला टेकावल्यावर सांग. अहो टेकावलं असं आहे का? बर 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 चालतंय. पोरांनी केली का आंघोळ? नाही अजून. आंघोळ केल्यावर सांग. आणि मग अग्नी डाग दिला. अरे बापासाठी मिशा काढून अग्नीमध्ये टाकल्या आणि मग उत आला श्रद्धांजली सांगणाऱ्याला. आमचा या कुटुंबाशी फार गहन संबंध. कोण गेलंय कशाने गेलंय हे सुद्धा माहिती नाही. एक जणाची तर आई वारली होती, वडिलावरच श्रद्धांजली व्हायची. नामदेवरावांचा स्वभाव फार गोड, तेच बघत येत बघ. म्हणले आता मी 13वा झाल्यावर दुसऱ्याच्या विचारात आहे, माझ्यावर श्रद्धांजली. बस काही माणसाला माहिती नसते हो, काही नसतं माहिती. श्रद्धांजली सांगणारी फार आहेत. फक्त इथंच नाही, तसली श्रद्धांजली सांगणारे दम नाही निघत ना श्रीकांत शेट, ते सप्त्यात सुद्धा येतात. महाराज आमच्याच आळीची पंगत आहे, आज मीच पुकारणार. माणसं म्हणले अरे रोज सप्त्याचं नियोजन सांगणाराला बोलू दिला का? अजिबात नाही म्हणले. त्यांनी काय एकट्याला दिलंय काय उगत? मग श्रद्धांजली ती वाहणारा गडी सप्त्याच्या आभाराला आला. आज या ठिकाणी महाराष्ट्राचं भूषण आणि आमचे स्नेही शरद महाराज काळे देशमुख यांचं गोड असं कीर्तन झालं. माझ्या परिवाराच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. वा, गप्पच माणसं बसत नाही हो. म्हणून कार्यक्रमाला इतका खर्च नाही, संरक्षणाला जास्त खर्च आहे. अहो स्टेज 50,000चं असतं, पण कणात 10 लाखाची लावावं लागते. जैसे साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळामृताचे. नाही बोलणारी लोक गेली हो, गोड बोलणारी माणसं गेली. गोड असं राजकारण गेलं. अरे वैऱ्याचा आदर्श घ्यावा ही भारताची भूमी. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र समुद्र पार करून लंकेमध्ये आले, त्यावेळेस लंकेत आल्यानंतर जांबुवंत नावाच्या माकडांच्या राजा जांबुवंतांना प्रभू रामचंद्र म्हणतात, जांबुवंत मला वाटतंय या भूमीत यज्ञ करावा आणि मग युद्धाला प्रारंभ करावा. म्हणजे आता हित यज्ञ करायचं म्हणल्यानंतर बोलवायचं कोण? अहो म्हणले आहे एक, पण तो येतोय का नाही सांगता येणार नाही. तो दशग्रंथी ब्राह्मण आहे आणि तो वैष्णव सुद्धा आहे. राम म्हणतात कोण? म्हणले रावण. पण म्हणले तो येईन का? काय नाही म्हणले, फक्त जांबुवंत दादांना पाठवा. पौलस्त ऋषीचा पुतणे नातोय. पाठवलं जांबुवंतांना. रावणाला कळालं जांबुवंत आपल्याकडे येतात. त्यावेळेस सैन्यांना विनंती केली, नतमस्तक होऊन नमस्कार करा आणि त्यांना आतमध्ये घ्या, काही शब्द बोलू नका. रावण ज्या वेळेस जांबुवंतासमोर उभा राहिले आणि सांगितलं, महाराज माझ्या बरोबर 2 राजकुमार आलेत आणि ते तुमच्या भूमीत यज्ञ करायचं म्हणतायत. रावण म्हणतो, ते 2 राजकुमार राम आणि लक्ष्मण आहेत का? ते म्हणले हो. ते 2 राजकुमार माझ्यासाठी युद्ध करायला आलेत का? म्हणले हो. माहिती झालं ना? तरी ते म्हणले चालन. मग जी सामुग्री आपल्याकडे नसते ती आपण येताना ब्राह्मणाला जशी आणायला सांगतो,
तशी तशी सामुग्री रावणाला आठवली. अरे रामाला यज्ञ करायचंय पण बायको बरोबर नाही. मेघनाथ मुलाला हाक मारली मेघनाथाला आणि सांगितलं अशोक वाटिकेमध्ये ठेवलेल्या शितेला रथात घालून घेऊन या. प्रभू रामचंद्रांना यज्ञ करायचा आहे. स्वतः साक्षात रावण यज्ञासाठी आला आणि येताना रामाची बायको सुद्धा घेऊन आला. बरोबर शेजारी शेजारी बायको बसली आणि रामानं यज्ञ चालू केला. रावणानं कशासाठी यज्ञ? यज्ञ रावणाचाच पाडाव करायला. आणि ब्राह्मण सुद्धा रावणच आहे. अरे त्या काळचे खालच्या दर्जाचं कोणी बोलत नव्हतं रे एकमेकांवर. आज दर्जा सोडला राजकारणानं, दर्जा सोडला समाजकारणानं आणि दर्जा सोडला अध्यात्मानं सुद्धा. यज्ञ झाला, होम हवन झालं आणि रावणाने विनवणी केली, मेघनाथ जा सीतेला पुन्हा अशोक वाटिकेत घेऊन. कर्तव्य करण्यासाठी देवाची बंदिस्त पत्नी सुद्धा घेऊन येणारी वैरी होती, माणसं होती. आज माणसं नाहीत तशी. आज प्रत्येक जण धावतोय, प्रत्येक जण पळतोय. अहो व्हेंटिलेटरवर असला ना एखादा पक्षाचा अध्यक्ष, दुसरा कोण होणार ह्याच्यासाठी आधीच भांडणं असतात. म्हणून टाकून जाणारी माणसं टाकतात आणि शेवटी पाठमोरी होतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. टाकून पळती राधा